ची संख्या वाढली। जगामध्ये भारत 1 नंबरवर शुगरमध्ये आहे, बीपीमध्ये आहे, थायरॉईडमध्ये आहे, कॅन्सरमध्ये आहे, सर्व याच्यामध्ये आपण 1 नंबरवर चाललो। हे अभिमानाची गोष्ट आहे का? नाही। पण हे ॲलोपॅथीमुळे हे आपलं सगळं दुर्लक्ष झालं। आज जगामध्ये जे संशोधन चालू आहे, ॲलोपॅथी गरजेची आहे का? तर खरंच गरजेची नाही। तर तिथं आता सवाल तिथं उत्पन्न व्हायले ॲलोपॅथीवर, आणि ॲलोपॅथीला आता लोक चॅलेंज करायले की तुमचं खरंच ॲलोपॅथीमुळे आजार पूर्णपणे कमी होते का? तर त्याला आता उत्तर तुम्ही द्यायला तयार नाही। पण कसं झालं, आज हा बिझनेस चालल्यामुळं, बिझनेसचा याच्यामुळं सगळं लोकांना पैसा भेटायला, लोक मोठमोठे पैसे खर्चून मोठमोठे डॉक्टर व्हायले, त्याच्यामुळे कोणी कोणाला म्हणायला तयार नाही। आणि आयुर्वेदिक हे आपले प्राचीन काळापासून आहे, जे लोक तंदुरुस्त होते, 100-150 वर्षापर्यंत जगत गेले। आज का झालं वय त्याचं कमी? 60 वर्षामध्ये तो अटॅकनं मरायला, पॅरालिसिसनं मरायला, शुगरनं चाललाय। 10 वर्ष 12 वर्षाच्या लोकांना, मुलांना शुगर व्हायला, त्यांना